आज हा जिल्हा परिषद वारुंजी गण आणि पंचायत समिती होऊ घातलेल्या 5 तारखेला जे जिल्हा परिषद पंचायत समितीचं जे इलेक्शन आहे, माननीय डॉक्टर आमदार अतुल बाबा भोसले यांनी जे आमच्या वारुंजी गणातून उमेदवार दिलेले आहेत, दीपाली प्रमोद पाटील आणि संतोष माने, त्या उमेदवाराच्या प्रचारार्थ मुस्लिम समाजाचा फक्त मुस्लिम समाजाचा मेळावा आम्ही घेतलेला होता। आमच्या समाजाने एक निर्धार केलेला आहे की डॉक्टर अतुल बाबा भोसले हे जे दीड वर्षात यांनी जे काम केलेलं आहे की आमदार म्हणून भरपूर निधी त्यांनी दिलेला आहे। आज आमचा जो युवा वर्ग आहे मुस्लिम समाजातील, हा युवा वर्गासाठी एक आशा म्हणून आम्ही सर्व मुस्लिम समाज अतुल बाबांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे आणि एक आशा म्हणून ते आमचे सर्व ज्या अडीअडचणी आहेत, ज्या समस्या आहेत ते आमच्या सोडवतील, त्या अपेक्षेने आमचा सर्व समाज आज त्यांच्या पाठीशी उभा आहे आणि येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये त्यांना सपोर्ट करणार आहे आम्ही आमचा समाज सर्व। मतदारसंघामध्ये मुस्लिम बांधवांनी माझा सत्कार आयोजित केला होता। मी सगळ्या मुस्लिम बांधवांचा ऋणी आहे की माझा इतका मोठा समारंभ त्यांनी आयोजित केला। मागच्या कालावधीमध्ये मागच्या 1.25 वर्षामध्ये राज्य सरकारकडनं मोठ्या प्रमाणावर निधी अल्पसंख्याक विभागाच्या माध्यमातून मुस्लिम बांधवासाठी देण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो। अनेक ठिकाणी रस्त्याची मागणी झाली, तिथं रस्ते, अनेक ठिकाणी संरक्षण भिंतीची मागणी झाली, तिथं संरक्षण भिंती, अनेक ठिकाणी मस्जिदीमध्ये देखील फ्लोरिंगची मागणी झाली किंवा फरशीची मागणी झाली, शादीखान्याची मागणी झाली। अशा अनेक मागण्या आपण समाजाच्या पूर्ण केलेल्या आहेत आणि त्याचबरोबर तरुणांना नवीन नवीन सरकारच्या योजना, मग केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, माता भगिनींसाठीच्या योजना त्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। सगळा समाज हा ताकदीनं आमच्या बरोबर उभा आहे। एक वेगळ्या प्रकारचं सलोख्याचं चांगलं वातावरण हे आज मला या समारंभाच्या निमित्तानं बघायला मिळालं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।